तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलाय। शरद पवारांनी माजी मंत्री स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांच्यावर अन्याय केला असं वक्तव्य शिवेंद्रराजेंनी केलंय। 1999ला भाऊसाहेब राष्ट्रवादीत आले नसते तर कदाचित काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केलं असतं असं शिवेंद्रराजेंनी म्हटलंय। अभयसिंह राजे भोसले यांना मुख्यमंत्री पदापासून बाजूला ठेवल्यामुळे सातारा जिल्ह्याचं मोठं नुकसान झाल्याची भावना देखील शिवेंद्रराजेंनी व्यक्त केली आहे। शरद पवारांनी एकंदरीत त्यांच्या काळात बालेकिल्ला असलेला राष्ट्रवादी तुम्ही होता, त्यावेळी अन्याय केला असं वाटतंय का? मग असं हे बघा, मी माझ्यावर अन्याय केला असं नाही म्हणणार, पण भाऊसाहेब महाराजांवर नक्की केला। आज भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व, मी तर नंतर निवडून आलो, मी थोडं नवीन होतो वगैरे सगळं ठीक आहे, पण अभयसिंह महाराजांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं होतं। तुम्ही पण त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता। महाराज जर त्यावेळेला काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत आले नसते तर एखाद्याच महाराजांचं नाव मुख्यमंत्री पदाला पण काँग्रेसनं पुढे केलं असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।